स्वामींची पूजा तर आपण सर्वच करतो, पण स्वामी आपल्या पूजेला पावतात आणि प्रत्यक्ष आपल्या घरात वास्तव्य करतात. याचे काही वैज्ञानिक आणि काही आध्यात्मिक संकेत मिळतात. जर गेल्या 7 दिवसात तुमच्या घरात ही एक गोष्ट घडली असेल तर समजा ब्रह्मांड नायक तुमच्याच सोफ्यावर बसलेले आहेत. स्वामी समर्थ कधीच कोणाशी प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण ते तुम्हाला संकेताच्या भाषेत मेसेज पाठवतात. स्वामींचे संकेत समजण्यासाठी तुमची श्रद्धा एका विशिष्ट लेवलला असावी लागते. जर तुम्हाला हे 3 संकेत मिळाले असतील तर तुम्ही समजा स्वामींनी तुमच्या प्रश्नांचं उत्तर पाठवलंय. यातला 8वा अनुभव तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अनुभव पहिला, नंबर आणि वेळेचा खेळ. तुम्ही घड्याळाकडे बघता आणि बरोबर 11:11 किंवा 2:22 किंवा 3:33 झाल्याचं आपल्याला दिसतं, किंवा बाहेर पडल्यावर तुम्हाला अशा गाड्या दिसतात ज्यांचा नंबर 999, 555 किंवा 111 आहे. मंडळी, हा योगायोग नाही. अंकशास्त्रात आणि अध्यात्मात याला डिवाइन सिग्नल म्हणतात. जेव्हा स्वामींना तुम्हाला सांगायचं असतं की मी तुझ्या सोबत आहे, तू योग्य मार्गावर आहेस, तेव्हा ते तुम्हाला अशा नंबरच्या रूपात दर्शन देतात. पुढच्या वेळी असा नंबर दिसला की फक्त डोळे बंद करून स्वामींना धन्यवाद म्हणा. अनुभव दुसरा, जेव्हा स्वामी गंभीर किंवा रागीट वाटतात. कधीकधी आपण फोटोकडे बघतो आणि आपल्याला स्वामींचा चेहरा खूप कडक किंवा रागात असल्यासारखा वाटतो. भीती वाटते की आपल्याकडून काही चुकले का? हो, हा सुद्धा एक संकेत आहे. जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडणार असते किंवा तुम्ही अहंकाराने वागायला लागला, तेव्हा स्वामी कडक रूप धारण करून तुम्हाला सावध करतात. हे त्यांचं तुमच्यावरचं प्रेम आहे. ते तुम्हाला चुकीच्या मार्गावरून ओढून काढण्यासाठी असा चेहरा धारण करतात. अनुभव तिसरा, जेव्हा स्वामी हसरे आणि प्रसन्न दिसतात. मंडळी, जेव्हा तुम्ही देवघरात जाता आणि स्वामींचा चेहरा पाहता, तुमच्या मनातला सर्व ताण निघून जातो. तुम्हाला असं वाटतं की स्वामी साक्षात तुमच्याकडे बघून हसत आहेत. तेव्हा समजा तुमचं कर्म आणि तुमची सेवा स्वामींना मान्य झाली आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी खूप चांगलं घडणार आहे, किंवा तुम्ही ज्या कामासाठी स्वामींना साकडं घालताय त्याला स्वामींनी होकार दिला आहे. हा त्यांचा आनंदाचा संकेत आहे. अनुभव चौथा, अनोळखी व्यक्ती आणि तो एक शब्द. तुम्ही एका मोठ्या संकटात आहात, विचार करत बसलाय काय करू, आणि अचानक रस्त्याने जाणारी एखादी अनोळखी व्यक्ती, एखादा भिकारी किंवा एखादं लहान मूल तुमच्या जवळ येतं आणि असं काहीतरी बोलून जातं जे तुमच्या प्रश्नांचे उत्तर असतं. समजा तुम्ही विचार करताय मी हे काम करू का नको, आणि तेवढ्यात शेजारून जाणारा माणूस मोबाईलवर कोणाला तरी म्हणतो, अरे करून टाक, काय होतंय बघू. ते स्वामींनी त्या व्यक्तीच्या मुखातून दिलेलं उत्तर आहे. स्वामी वाचासिद्धीने तुमच्याशी बोलतात. अनुभव पाचवा, जेव्हा स्वामी चिंतित किंवा शांत दिसतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामींचा चेहरा खूपच शांत किंवा थोडा चिंतित असल्यासारखा वाटतो. हा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येणार असतं, पण स्वामींनी ते संकट स्वतःवर घेतलेलं असतं. ते स्वतः शांत राहून तुमच्या कर्माची फळं भोगत असतात. अशा वेळी स्वामींना विचारा, महाराज मी काय सेवा करू, आणि फक्त स्वामी समर्थ जपत राहा. विज्ञानाला हे कदाचित मानसिक भास वाटतील, पण अध्यात्मात याला भावदर्शन म्हणतात. तुमचं मन ज्या फ्रिक्वेन्सीवर असतं, स्वामी त्याच रूपाने तुम्हाला दर्शन देतात. तुमचं आणि स्वामींचं नातं किती घट्ट आहे हे यावरूनच सिद्ध होतं. अनुभव सहावा, नैवेद्याचा दिव्य सुगंध. अनेकदा असं घडतं की नैवेद्य दाखवण्यापूर्वी अन्नाचा सुवास सामान्य असतो, पण स्वामींना अर्पण करून जेव्हा तुम्ही तो प्रसाद म्हणून घ्यायला जाता, तेव्हा त्या अन्नातून एक
वेगळाच गोड आणि मनाला प्रसन्न करणारा सुगंध येतो. जर तुम्हाला अन्नाचा असा सुवास किंवा सुगंध आला तर समजा स्वामींच्या केवळ दृष्टिक्षेपणाने त्या अन्नाचं रूपांतर अमृतात झालं आहे. अनुभव 7वा. दिव्याच्या ज्योतीची हालचाल. नैवेद्य अर्पण करत असताना जर स्वामींसमोर असलेला दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली किंवा नाचू लागली तर तो स्वामींचा होकार आहे. स्वामींना जेवण आवडलंय आणि ते तुमच्या सेवेवर प्रसन्न आहेत हे सांगण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. अनुभव 8वा. ब्रह्ममुहूर्ताला अलार्मशिवाय जाग येणे. अनेकांना अनुभव येतो की रात्री कितीही उशिरा झोपलं तरी पहाटे 3:15 ते 3:45च्या दरम्यान अचानक जाग येते. डोळे उघडल्या सर्वात आधी जर स्वामींचा विचार मनात आला तर समजा स्वामींनीच तुम्हाला साथ घातली आहे. त्या शांततेत तुम्हाला अचानक घरातील घड्याळाचा आवाज मोठा वाटू लागतो किंवा वातावरण एकदम जड वाटतं. हे तुमच्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्याचं लक्षण आहे. अनुभव 9वा. सोशल मीडिया फीड आणि स्वामींचे चित्र. आजच्या काळातला हा सर्वात भन्नाट अनुभव आहे. तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असता आणि अचानक स्वामींचा एक फोटो येतो ज्यावर लिहिलेलं असतं, काळजी करू नकोस, मी बघून घेईन. तुम्हाला वाटतं हा योगायोग आहे. नाही, ज्या क्षणी तुम्हाला त्या शब्दांची गरज होती त्या क्षणी ते तुमच्या समोर येणं ही स्वामींची डिजिटल उपस्थिती आहे. स्वामी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरूनही तुमच्याशी संवाद साधतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की रात्री देवघरात छोटा दिवा असताना स्वामींच्या मूर्तीची सावली भिंतीवर खूप मोठी दिसते. ही सावली म्हणजे स्वामींनी तुमच्या संपूर्ण घराला घातलेला सुरक्षा वेढा आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं की स्वामींची सावली तुमच्या दिशेने झुकली आहे तर समजा तुम्ही सुरक्षित आहात. महाराज स्वतः तुमची राखण करतात. आता तुम्ही आठवून पहा, तुम्हाला स्वामींचा फोटो शेवटचा कधी हसरा दिसला किंवा तुम्हाला कधी स्वामींच्या डोळ्यात पाणी दिसल्याचा भास झालाय का? यापैकी कोणताही अनुभव तुमच्यासोबत घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.